राज्यामधील जिल्हा बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा अजूनही पडून आहेत आणि 8 वर्षांनंतर सुद्धा 8 जिल्हा बँकांकडे 500 आणि हजारांच्या नोटा पडून असल्याची माहिती समोर आली आहे। जुन्या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेचा 8 वर्षांपासून नकार आहे आणि नोटा मनी लॉन्ड्रिंगमधल्या असल्याचा रिझर्व्ह बँकेला संशय आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या नोटा पडून आहेत अशी माहिती आहे आणि पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक बँकेकडे 21 कोटी रुपये पडून आहेत। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत। त्यावेळी आम्ही RBIकडे तक्रार केली होती, अर्थमंत्र्यांच्याकडे तक्रार केली होती। अशा एकूण राज्यातल्या बऱ्याच बँका आहेत, परंतु 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत। त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे। आता तिथं ही याचिका पेंडिंग आहे। मला वाटतं या बऱ्याच याचिका तिथं असल्यामुळं थोडा वेळ होते, पण मला विश्वास आहे की या नोटा आता RBIला स्वीकाराव्या लागतील। आणि कोणत्या बँकेमध्ये किती नोटा शिल्लक आहे त्यावर आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्ध्यामधून 78 लाख, अमरावती 11 लाख, पुण्यामध्ये 22 कोटी 25 लाख नोटा शिल्लक आहेत। कोल्हापूरमध्ये 25 कोटी 27 लाख रुपये, सांगलीमध्ये 14 कोटींची रक्कम, नाशिकमध्ये 21 कोटी 32 लाख, अहिल्यानगरमध्ये 11 कोटी 68 लाख नोटा शिल्लक आहेत। वर्ध्यामध्ये 78 लाख नोटा शिल्लक आहेत। नागपूरमध्ये 5 कोटी 2 लाख नोटा शिल्लक असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत बँकिंग तज्ञ विश्वास उदगीसर आपल्या सोबत आहेत। विश्वास सर नमस्कार। एक मोठी अपडेट आलेली आहे, बातमी समोर आली आहे। 8 वर्ष झाली आता नोटबंदी होऊन, 8 जिल्हा बँकांकडे 500 आणि हजारांच्या नोटा अजूनही पडून आहेत। आपली प्रतिक्रिया हवी आहे। आता या नोटांचं नेमकं करायचं काय? एक लक्षात घ्या, ही बातमी जरी आज आली असली तरी 8 नोव्हेंबर 2016 नंतर जी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परिपत्रकं काढली त्यात या सहकारी बँकांच्या नोटा घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे। हे फक्त महाराष्ट्र राज्यात घडते, पण गुजरातमधल्या सहकारी बँका, विशेष करून अमित शहाच्या कालुपूर सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये किती पैसे जमा झालेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात, हे जर आकडे जर तुम्ही बघितलेत तर डोळे विस्फारतील। पण महाराष्ट्रातल्या जिल्हा सहकारी बँका आणि सहकारी बँकांना त्यांची कॅश घेणं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाणीवपूर्वक टाळलेलं आहे आणि ती नंतर सुद्धा कधी घेतलेली नाहीये। म्हणजे त्यांना ती मनी लॉन्ड्रिंगची कॅश असं म्हणून आरोपच केलेला आहे। आणि ह्याच्यावरती माननीय शरद पवारांनी सुद्धा कोरोनानंतर सुद्धा त्याच्यावरती एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आमची कॅश घेण्यातच आली नाहीये आणि आता हा अन्याय तुम्ही आता 8 वर्षांत पुन्हा सांगताय। तर मला असं वाटतं की कुठेतरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जी नोटबंदी केली तोच मोठा स्कॅम होता आणि आता सहकारी बँकांची कॅश न घेणं, ती किती रक्कम आहे हे गौण आहे, पण त्याची चौकशी पण न करणं आणि त्यांना व्याज मात्र भरावं लागतंय। या सहकारी बँकांची कॅश न घेतली पण त्यांना व्याज मात्र भरावं लागलेलं आहे, असा दुहेरी अन्याय या सहकारी बँकांवरती करण्यात आलेला अशी माझी माहिती आहे। आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हम करे सो कायदा असं करते आहे। सामान्य माणसांच्याकडे सुद्धा कॅश अजून आहे, NRI कडे कॅश शिल्लक आहे, सहकारी बँकेकडे कॅश आहे, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लाईन लावून त्या ठिकाणी मुख्य ऑफिसच्या बाहेर लोक दलाली करता आहेत की तुमची कॅश आम्ही खात्यात जमा करून देऊ, तुम्ही एवढं कमिशन द्या, असंही चाललंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य ऑफिसच्या बाजूला, म्हणजे अमर बिल्डिंगच्या बाजूला अशी एक वस्तुस्थिती आहे। त्यामुळे चोर दरबारीने ह्या केसेस कॅश खात्यामध्ये जमा होते, पण ऑफिशियली मात्र सहकारी बँकांची कॅश ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेत नाही। या सगळ्या गोष्टी या सुरस कथा झालेल्या आहेत, पण हा सहकारी बँकांवरचा अन्याय आहे आणि विशेष करून तो जिल्हा सहकारी बँकांवरती अन्याय असं माझं स्पष्ट मत आहे। अगदी विश्वासजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी।